नमस्कार, मी सुवर्णा. धमाल मस्ती आणि रेसिपीज चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. मटण वडे तर तुम्ही काल पाहिलेत ना माझ्या चॅनलवर. आता त्याला लागणार आहेत मटण. तर त्याची रेसिपी काय आहे ती मी तुम्हाला दाखवते, झटपट अशी आईंसोबत. काय माई, मगाशी आपण मटण वड्यांची रेसिपी तर दाखवली, आता आपण मटण तर केलं पाहिजे ना, सगळ्यांना ती रेसिपी सांगितली पाहिजे. तेच तयारी करते आहे. अरे वा, मग मटण आणलेलं आहे का? चला तर मग सुरू करूया. आपण आता सुरू करूया रेसिपीला. चला, त्याच्यासाठी आईने साहित्य घेतलेलं आहे 1 किलो मटण आणि लसूण, हिंग पावडर, लसूण खोबरं, लाल तिखट, मीठ, हळद, तेल, सुक्या मिरच्या, काळा मसाला वाटण, कांदा बारीक चिरून तळलेला आहे, त्याच्यामध्ये काळा मसाला ॲड केलेला आहे आणि मिक्सरमधून जाडसर असं वाटलेलं आहे. ओके. आणि हे आहे हिरवं वाटण. हिरव्या वाटणात तुम्ही काय काय घातलं आहे? आलं, लसूण, सुकं खोबरं, कोथिंबीर ह्याची पेस्ट तयार केलेली आहे. कढई आपण तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आता काय काय टाकणार आहोत आई आपण? प्रथम तेल टाकणार आहोत, लसूण घालणार आहे. लसूण आईने 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहे. अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. हळद पूड टाकणार आहे. त्यामध्ये आता हिरवं वाटण टाकत आहेत आई. साधारण पोह्याचे 4 चमचे घेतलेला आहे. तेही तेलावर चांगलं परतवून घ्यायचंय. त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्या. आता आपण ह्याच्यामध्ये 1 किलो मटण टाकत आहोत. एक चमचा मीठ, जेणेकरून मटणाला चव येईल चांगली. सगळं आपण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. मटण आता आपण एकत्र केलेलं आहे आणि आता आई त्याच्यावर झाकण ठेवत आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं ठेवायचे नाही हे मटण झाकून. होय आई, मटणाला चांगली आता वाफ आली असेल ना? हो, बघूया आपण. वा, मस्त. मीठ घातल्यामुळे त्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि वाफही दणकून आलेली आहे. मग आता आई पुढे काय करायचं सांगता? आपण आता याच्यामध्ये 4 पेले पाणी ओतणार आहोत. ओके, 4 पेले गरम पाणी ओतणार आहोत ना आई आपण? हो. गरम पाण्यामुळे काय होतं, परत ते लवकर शिजतं. बरोबर. पाणी ओतूया. आता पुढची स्टेप काय करायची आहे? आता आपण मटण लवकर शिजण्यासाठी कुकरमध्ये घालणार आहोत. कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत, म्हणजे मटण छान शिजेल. ओके. आई, कुकर गार झालाय, येत आहे ना? आले ग. हां, या आई लवकर. मटण कधी एकदा खाते असं मला झालंय ना. करायला घेऊया आई आपण? तर मला तुम्ही साहित्य सांगा, मी करते. प्रथम तेल घाल. कढई तापलेली आहे, त्याच्यात मी पोह्याचे 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यानंतर आई काय घालू? कांदा वाटण किती घालू आई? खोबरं वाटण किती घालू आई? 2 चमचे. पोह्याचे 2 चमचे. आता हे पण मी चांगलं परतवून घेते आणि त्याच्यामध्ये आई आता आपण काळं तिखट टाकूया ना. 4 चमचे. 4 चमचे काळं तिखट. आणि रंग येण्यासाठी लाल मिरची पूड, ते किती? 1 चमचा. ओके, 1 चमचा. हे आपण चांगलं व्यवस्थित परतवून घेऊ, टाकून घेऊ. आधी आपण मटणाला 1 चमचा मीठ टाकलेलं होतं. हा सगळा मसाला आईने घरगुतीच केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा मटण मसाला किंवा दुसरा अजून कुठलाही मसाला आईने घेतलेला नाही आहे. हा सगळा घरगुती मसाला आहे. आता ह्याच्यात आपण मटण टाकून घेऊ. ठेवत आहे फक्त
झाकून ठेवताना एकच ट्रिक आहे की पूर्ण न झाकता थोडं अर्धवट असं झाकण ठेवावं, म्हणजे त्याची तर्री रंग बदलत नाही, त्याचा रंग बदलत नाही. काय मग मटणाचा रस्सा बघून तोंडाला पाणी सुटलं ना. मग आता मटण तर केलंय, पण वडे कुठे आहेत? तर वडे तसे वडेही आम्ही करणार आहोत. आणि वड्यांची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता. चला तर मग वड्यांची तयारी मी करायला घेते. टमटमीत असा वडा, किती छान, तोंडाला पाणी सुटले. चला तर मग आता सर्व करते मी मटणासोबत. अशा पद्धतीने आता मटण तयार झालेलं आहे, तो आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आहा, गरमागरम मटण आणि त्याच्यासोबत वडे, कसं आहे कॉम्बिनेशन. आखाड स्पेशल माझ्याकडे तर आहेच. तुमच्याकडे काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.